नामाने हाताने टाळी मुखाने नामस्मरण थोडं पुढं सरकून आता भगिनी थोडं पुढं सरकून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कार विठ्ठल इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे
धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीची जिव्हाळी अशी असणारे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून नरदेहाचं सुंदर असं महत्त्व सांगणारा असा सुंदर अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, काही विचार मांडण्यापूर्वी 1-2 गोष्टी सांगणं आवश्यक आहे. अशा पुण्य पवित्र भूमी धोंदलगाव या ठिकाणी आजचा कार्यक्रम काय निमित्ताने आयोजित केला ही निमित्त सर्वांना ज्ञात आहे तरी सांगणं उचित आहे. कैलासवासी श्री हरिभक्तपरायण सौ रखमनबाई चांगदेव पाटील डमाळे या आपल्यातून 26 तारखेला सायंकाळी 6:40 प्रभुचरणी लीन झाल्या. त्यांचं आज दशक्रिया विधी आणि दशक्रिया विधीच्या निमित्ताने त्यांचा सर्व परिवार चांगदेव आसाराम पाटील डमाळे यांची दुसरी पत्नी कांताबाई चांगदेव पाटील डमाळे यांचे चिरंजीव रवींद्र चांगदेव पाटील डमाळे, मुलगी सौ वंदना सुरेश पाटील वाकळे आणि दुसरी मुलगी सौ वैशाली रामेश्वर पाटील शिंगार, पूर्ण डमाळे परिवार या परिवाराने हा कार्यक्रम दशक्रिया विधीच्या निमित्ताने आयोजित केला. या निमित्ताने दत्त साक्षात्कारी असलेले आमचे आबा त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की माऊली तुम्हाला ही सेवा करावी लागेल. जायचं होतं त्र्यंबकेश्वरला. मी म्हणलं सरळ न जाताना असं जाऊया, म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतील. आणि म्हणून ही सेवा स्वीकारली. कारण आपलं त्र्यंबकेश्वरची वारी परवाची आहे आणि सर्व दिंड्या सर्व वारकरी ही त्र्यंबकेश्वरची वारी करतातच. क्वचित वारकरी आहे की ते त्र्यंबकेश्वरला जात नाही, पण बहुअंशी वारकरी मात्र त्र्यंबकेश्वरला जातात. कोणी पंढरपूरहून दिंड्या आणतं, कोणी आळंदीहून दिंड्या आणतं. आमच्या परिसरातून तर गावागावातून दिंड्या आणतात. 50 माणसाची असेल, 70 माणसाची असेल, नाहीतर 25 माणसाची असेल, 30 माणसाची असेल, पण गावागावातून दिंड्या आमच्या परिसरातून आणि त्या ठिकाणी जात असतात. नाशिक जिल्ह्यामध्ये तर एक गाव असं नाही की त्या गावातून त्र्यंबकेश्वरला दिंडी जात नाही आणि निवृत्तीनाथ महाराजांची वारी करत नाही असं एकही गाव सापडणार नाही. असे निवृत्तीनाथ महाराज त्यांची वारी आहे परवाची आणि त्या वारीचा वेध अंतःकरणामध्ये असल्यामुळे आजची तारीख काही कुणाला दिलेली नव्हती. आज त्र्यंबकेश्वरला मुक्कामाला जाऊ म्हणलं, पण असं सरळ न जाताना इकडून जाऊन मी सेवा स्वीकार यांनी त्या निमित्ताने या मातोश्रीबद्दल 2 शब्द बोलण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं दर्शनाचं सौभाग्य प्राप्त झालं. मी सतत करता सांगतो दादा की जी व्यक्ती जन्माला येते ती व्यक्ती संग मरण घेऊन येते. उपजली या पिंडा मरण सांगा. मनुष्य जन्माला येत असताना मरणाव्यतिरिक्त काहीच बरोबर आणत नाही आणि मनुष्य मरत असताना चांगल्या बऱ्या कर्माशिवाय बरोबर काहीच नेत नाही. जाताना कर्म बरोबर घेऊन जातो आणि येताना मरण बरोबर घेऊन येतो. तुम्ही आम्ही इथं येत असताना जाणं बरोबर घेऊन आले. कार्यक्रम आटोपल्याबरोबर 2 घास खाल्ले की चालले. कोणीच या ठिकाणी मंडपामध्ये थांबणार नाही. त्याप्रमाणे जी व्यक्ती जन्माला आली ती व्यक्ती संग मरण घेऊन आलेली, त्याला जावंच लागेल. या जगामध्ये जेवढे आजपर्यंत आले तेवढे कोणीच राहिले नाही. ज्यांच्या हातामध्ये सृष्टीचं सूत्र आहे ते पण राहिले नाही. इथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती.
त्यांनी या ठिकाणी येऊन कार्य केलं आणि कार्य करून निघून गेले, पण त्यांना देखील इथं राहता आलं नाही. 7 चिरंजीव, चिरंजीव या शब्दाचा अर्थ चिरजीवी हा दीर्घकाल जगणारे, पण दीर्घकाल जगले परंतु ते कायमस्वरूपी इथं राहू शकले नाही. कारण या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक. इथं जो बी येतो ना तो जातच असतो. या नियमाला अनुसरून हरिभक्तपरायण रुक्मणबाई या आपल्यातून प्रभूचरणी लीन झाल्या, निघून गेल्या. त्यांनी समाजामध्ये काही दिवस राहत असताना पतीला साथ दिली. पतीला साथ देऊन आणि आपली जीवनयात्रा त्यांनी संपवली. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मुलगा प्राप्त झाला, परंतु प्राप्त होण्या इतकंच सुख, पण नंतर मात्र मुलगा त्यांच्या समोर गेला. आणि मुलगा गेला की मातोश्रीला किती दुःख राहतं हे फक्त आईलाच कळतं. कारण किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा कितुला. मुलगा याच्यावर आईचं किती प्रेम राहतं, कारण आईला मुलाशिवाय कोणीच लागत नाही आणि मुलाला देखील आईशिवाय कोणी लागत नाही लग्न होईपर्यंत. लग्न झाल्यानंतर भाव भरतो तो भाग वेगळा, परंतु लग्नाच्या अगोदर त्याला तोंडामध्ये सारखी आईच राहते. तेव्हा तो मुलगा मेल्यानंतर या मातोश्रीला खूप खूप उन्हा वाटलं, परंतु दुसरी बहीण त्यांनी केली आणि कांताबाईला 2 मुली आणि 1 मुलगा झाला. घर गोकुळासारखं भरून गेलं. जी उणीव वाटत होती ती उणीव जीवनातली निघून गेली. त्या मुलाकडे पाहून आनंदित आणि मुलींकडे पाहूनही आनंदित, पण दम्याचा विकार आणि दम्याच्या विकारामुळे त्यांना प्रकृतीची साथ मिळाली नाही. तुकाराम महाराजांच्याही पहिल्या पत्नीला दम्याचाच विकार होता आणि चांगदेव भाऊच्याही पहिल्या दम्याचाच विकार होता. आणि दम्याचा विकार असा राहतो की तो औषध गोळ्यांपुरता थांबतो, पण जास्त काळ थांबत नाही. त्याच्यामुळे दम्यात त्यांचा दम तुटला आणि त्या निघून गेल्या, पण एक सौभाग्य घेऊन गेल्या. प्रत्येक बाईची इच्छा राहते की आपण नवऱ्याच्या खांद्यावर जावं, हळदी कुंकूचा सडा माझ्या पुढे पडावा, खण्या नारळांनी सवासनींनी माझी ओटी भरावी, ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण हे दैव प्रत्येकाचं साथ देत नाही. प्रत्येकाला त्यांची इच्छा पूर्ण करता येत नाही किंवा पूर्ण होऊ शकत नाही. भजन करण्याला वाटतं की भजन करता करता माझं शरीर पडावं, कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. नामस्मरण करत करत जर कधी मृत्यू झाला तर त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. जन्मभर भजन केलं आणि मरणाच्या वेळेला जर कधी दुसऱ्याचीच कोणाची आठवण आली तर भजन पाण्यात गेलं, वाया गेलं नाही, परंतु लगेच मुक्ती नाही मिळाली. जड भरत राजाची परिस्थिती काय झाली, किती संसाराचा त्याग करून जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये भगवंताचं भजन करता करता हरण आणलं आणि त्या हरणाच्या ठिकाणी ममतावर लागली आणि त्याच वेळेला मृत्यूने झडप घातली. त्यांना हरणाच्या गर्भात जावं लागलं. म्हणजे अंतकाळाच्या वेळेला केलेला परमार्थ जर कधी साथ देत असेल तर तो परमार्थ खरा, तो खरा अंगात मुरला, खरा रमात मुरला. म्हणून अंतकाळाच्या वेळेला राम राम म्हणत आणि आपला जीव जावा अशी प्रत्येक भजन करणाऱ्याची इच्छा राहते. प्रत्येक योद्ध्याची इच्छा राहते की आपला सीमेवर मृत्यू व्हावा, झुंजता झुंजता मृत्यू व्हावा, म्हणजे शहीद व्हावं. आणि जो त्या ठिकाणी झुंजता झुंजता जातो ना, तुका म्हणी रणी जीव देता लाभ देऊ. रणांगणामध्ये जीव दिल्यानंतर त्याला दुप्पट लाभ होतो.
त्याची हे लोकांमध्ये कीर्ती होते आणि परलोकामध्ये त्याला मोक्ष मिळत असतो. म्हणून प्रत्येक योद्ध्याला वाटतं की आपला मृत्यू त्या ठिकाणी व्हावा. त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मी पतीच्या खांद्यावर जावं. पण हे सौभाग्य सर्व स्त्रियांना मिळत नाही. पण ते मात्र रुक्मिणीबाईला मिळालं आणि त्या पतीच्या अगोदर गेल्या, उत्तरायणामध्ये गेल्या आणि मला वाटतं वद्य पक्ष लागलेलाच नव्हता त्यावेळेला गेल्या. फक्त थोडासा काळ संध्याकाळचा तो तेवढाच चुकला. काय राहतं, सर्वच्या सर्व सूत्र बरोबर जमत नसतं. सर्वच्या सर्व सूत्र जमत नसतं. कोणचं तरी कमी पडल्याशिवाय राहतच नाही. असंच या संसाराचा नियमच आहे. या पद्धतीनं त्यांनी हे लोकातली यात्रा संपवली. या माऊलीचं माहेर सर्व माळकरीच आहे आणि इकडचा परिवारही सर्व माळकरीच आहे. किती मोठा परिवार आहे, किती मोठा परिवार आहे. 7 भावांची जोड आणि 7 भावांच्या परिवारामधली ही माऊली, नाही का? किती मोठं भाग्य. आणि रवींद्र नावाचा जो त्यांचा मुलगा आहे सवतीचा, तर त्या सवतीच्या मुलाने दोन्ही आईंमध्ये भेद मानला नाही. नाही तर सवतीचे मुलं लई भेद मानतात बरं का. पण रवींद्र खरोखर त्याच्या ठिकाणी चांगले संस्कार, त्यांनी दोन्ही आईंमध्ये अजिबात भेद मानला नाही. जशी आपली आई त्याचप्रमाणे रुक्मिणीबाईला समजून आणि त्याच पद्धतीची सेवा केली, किंबहुना काकणभर जास्त केली. इतकी सेवा त्यांनी केली. आणि अशा या परिवारातून, भरलेल्या परिवारातून रुक्मिणीबाई निघून गेल्या. बोलता बोलता त्यांना जाऊन 10 दिवस झाले आणि त्यांच्या गंध आपलं दशक्रिया विधी निमित्ताने त्यांच्या परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. त्या निमित्ताने माझं आणि आपलं सर्व शोकाकुल बंधूंचं या ठिकाणी येणं झालं. आणि कीर्तनाला साथ देण्याकरता म्हणून आमचे गोरक्ष महाराज आहेत. मागच्याही वेळेला ते होते आणि या गावाचं नाव लांबपर्यंत पोहोचवणारे आमचे प्रकाश डॉक्टर, तर त्यांची उपस्थिती आहे. राहुल महाराज डमाळे यांची उपस्थिती आहे. मृदुंग वादक अर्जुन महाराज ठोंबरे आहेत. गणेश महाराज काळे आहेत. संतोष महाराज वाघ आहेत. फक्त कोणाला घाबरवत नाही ते. बाळू काका वाघ आहेत पीटी मास्तर म्हणून. प्रकाश महाराज प्रकाशातच असल्यामुळे तुम्हाला ते दिसलेच नाही. तेव्हा प्रकाश महाराज आहेत. आणि या ठिकाणी आमचे हरिनाथ महाराज यांची उपस्थिती आणि तुम्ही सर्व सज्जन माता भगिनी तरुणवृद्ध बालगोपाल इष्टमित्र परिवार ज्ञाती बांधव आणि लाऊडस्पीकरवाले सर्वांची या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे. सर्वांना वंदन करतो. तुमचा आशीर्वादच घेऊन मी इथून अयोध्येला गेलो होतो आणि तुम्ही पण पाठीमागं आपलं गाव अयोध्या केलं. नुसतं अयोध्याच केलं नाही तर प्रत्येक घर राम जन्मभूमी केलं. अगदी विश्वामध्ये प्रत्येक घर राम जन्मभूमी होतं आणि प्रत्येक गाव हे अयोध्या म्हणून सजलेलं होतं. आणि तुमच्या आशीर्वादाने मला मात्र तो सोहळा त्या ठिकाणी प्रत्यक्ष आणि पाहायला मिळाला. काहीतरी भाग्य आणि तुमची कृपा सर्वांची झाली आणि म्हणून ते भाग्य मला मिळालं. तेव्हा त्याच ठिकाणचा आशीर्वाद घेऊन आणि परत रामचंद्र प्रभूची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून आणि तुमची कृपादृष्टी घेऊन या ठिकाणी 2 शब्द चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. महाराजांना म्हणलं मी, महाराज हे लोकीचा हा देह हा अभंग कोणत्या प्रकरणातला आहे? कारण मी येता येता फक्त गाथा पाहिला, पण तो प्रकरण गाथा नाही, तर तो पारायणी गाथा असल्यामुळे मला प्रकरण काही मिळालं नाही. महाराजांना विचारलं, म्हणलं महाराज कोणत्या प्रकरणातला आहे? म्हणे माऊली नरदेहाचं महत्त्व सांगणार आहे. म्हणलं महत्त्व सांगणार आहे म्हणूनच तो अभंग घेतला आहे.
पण प्रकरण कोणचं आहे म्हणजे माझ्याही डोक्यात नाही. म्हणलं मग राहू द्या, आता लोकांनाच. तेव्हा काय राहतं, प्रकरण सापडलं नाही की मग मात्र थोडंसं जड जातं. पण असो, नरदेहाचं महत्त्व सांगणारा सुंदर असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज नरदेहाचं महत्त्व सांगतात की या देहाची अपेक्षा स्वर्गातले लोक करतात, स्वर्गातले देव करतात. इतकं महत्वाचं हे शरीर आहे. पण या शरीराचं जर कधी वर्णन पाहिलं आपण तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये, नाटाच्या अभंगामध्ये, या शरीराचं वर्णन करत असताना हे शरीर काही एवढं चांगलं नाही असं वर्णन आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतं. कारण शरीर कसं आहे, नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. शरीर नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत, पुत्राचा ज्ञानोबराय देखील मदाले शिकून हे सांगतात की शरीर नाशिवंत आहे. अजून नाशिवंत देह नासेला हा जाना, कार्य उच्चाराना मुखीना. सर्व संत म्हणतात, सर्व ग्रंथ म्हणतात की शरीर नाशिवंत. वेदही म्हणतो शरीर नाशिवंत आहे. हे नाशिवंत याच्या पाठीमागे 3 नाश आहेत: आश्रयनाश, परतानाश, स्वभावनाश. तुम्ही जर कधी घरामध्ये राहिले, घराचा आश्रय घेतला आणि घराचं आयुष्य संपलेलं आणि घर पडलं, घराच्या आश्रयाला तुम्ही राहिले, घर वरून खाली पडल्यानंतर तुम्ही आत चेंगरून गेले. कोणता नाश झाला? आश्रय. भिंतीवर काढलेलं चित्र, ज्याप्रमाणे भिंतीचा नाश झाल्यानंतर आपोआप ते भिंतीवरचं चित्र आश्रय गेल्यामुळे नाश होतो. पडवून गेली या भिंती चित्राची होय माती. भिंत पडल्यानंतर चित्राची माती होऊन जाते. आश्रय नाश. विमानात बसले, विमान कोसळलं, गेले, आतली माणसं गेले. कोणता नाश? आश्रय नाश. एकाने ड्रायव्हरला सांगितलं गाडी काढ, आपल्याला चित्रपट सापडायचा आहे 9 ते 12. काढली गाडी, जोरात चालत, टाइम थोडासा कमीच आहे, 60 वर गाडी,
80वर गाडी, 100वर गाडी. तो म्हणता अजून जोरात चालव, चित्रपट सापडला पाहिजे. म्हणजे साहेब 100वर गाडी चालली, रस्ता व्यवस्थित नाही, कॉर्नर कितीतरी आहेत, आणि जर कधी याच्यावरही गाडी चालवली तर चित्रपट तर सापडणार नाही, पण उद्या तुमच्या चित्राला हार घालायची पाळी आल्याशिवाय येणार नाही. म्हणजे हा कोणता नाश आहे? गाडीचा नाश झाल्यानंतर माणसाचा नाश, आश्रय नाश. हे शरीर आश्रय नाशाने युक्त आहे. परता नाश, तुमचं माझं बिघडलं, तुमचं माझं बिघडलं. तुम्ही मला एकांतात गाठलं, तुम्ही 4-5 भाऊ एकत्रित झाले आणि एकांतात गाठून दणका अडप-सडप टाकला, त्याच्यात समाप्त झालं. कोणचा नाश? परता नाश. जसं खूप जुनं मडकं असतं, पण ते मडकं मात्र खूप सांभाळलेलं असतं. जोपर्यंत घरात संतापी सून येत नाही तोपर्यंत मडकं चांगलं राहतं. पण घरामध्ये जर कधी संतापी सून आली आणि तिचं आणि सासूचं जर कधी 2-2 शब्द झाले तर ती कसर कशावर काढते? मडक्यावर काढते. मग त्या मडक्याची काय होऊन जाते? पुण्यतिथी. कोणता नाश आहे त्या मडक्याचा? परता नाश. जर कधी त्या बाईनं त्याला रागात संतापात आटपलं, जोरात आपटलं नसतं तर ते मडकं फुटलं असतं का? नाही. म्हणजे त्या मडक्याचा जसा परता नाश आहे त्याप्रमाणे या शरीराचा परता नाश आहे. आणि या दोन्ही नाशातून जरी चुकलं हे शरीर तरी पण या शरीराचा स्वभावता नाश झाला. शब्द आहे ना, हा उसनवारी आणलेलं शरीर असे या अर्थी आहे. देह जाईल जाईल याशी काळूबा खाईल, हा स्वभावता नाश. जायाचे शरीर जाईल क्षणात, का रे गोपीनाथ पाहुजी, तेव्हा हे शरीर जाणार आहे याचा स्वभावता नाश आहे. ज्याप्रमाणे दुधाचा वापर केला तर ठीक, नाही तर ते नासणारच आहे, आपोआप नासणार आहे. आंब्याचा वापर टाइमात केला तर ठीक, नाहीतर आंबा आपोआप नासणार आहे. जर कधी कांद्याचा वापर केला तर ठीक, नाहीतर कांदा आपोआप नासणारच आहे. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, हे शरीर याला तुम्ही कितीही सांभाळण्याचा प्रयत्न केला, कितीही सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी पण एक दिवस याचा आपोआप नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं नाश सारा
काळाचे भातुके कोळू आले हो चुके. तुम्हाला सांगतो हे काळाचे भालकुक म्हणजे काळ याला घेऊन जाणार आहे. स्वभावता याचा नाश आहे. आणि अशा शरीराची अपेक्षा देव करतात. ऐका जरा, तुकाराम महाराज नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार. याच्यात किती दुःख आहे पत्ता नाही. आणि एक दुःखे सांगू मी किती, सकल संसाराची स्थिती. न साहेब पाशान फुटती भय काप चित्ती भरलासे. तुम्हाला सांगतो किती दुःख आहे या शरीरामध्ये. सर्व चेहरे दुःखी आहेत, कोणी सुखी नाही. जो देखेसो दुःखी आहे. तुम्हाला सांगतो कोणी सुखी नाही. हे शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार घर. जसं भांडार घरामध्ये कशाचीच कमतरता नसते, तसं याच्यामध्ये रोगाची कमतरताच नाही. तुम्हाला सांगतो एकूण 72,000 नाड्या बिंबीपासून सर्व शरीरामध्ये प्रसरण पावलेले आणि प्रत्येक नाडी प्रति एकच रोग उधरा म्हणजे 72,000 रोग या शरीरात आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही मेडिकल मध्ये जाता चिठ्ठी घेऊन डॉक्टराची, पूर्ण मेडिकल मेडिसिन भरलेलं असतं. त्याला चिठ्ठी दाखवायची, तो म्हणतो आमच्याकडे नाहीये मेडिसिन, जा दुसऱ्या दुकानात. तुम्हाला सांगतो जळगाव जिल्ह्यातलं काही मेडिसिन पुरं संभाजीनगर फिरा भेटत नाही. माझी एक 0 प्लॅनची गोळी होती वेदनाशाम, ती फक्त मुंबईलाच मिळायची. मी इकडे तिकडे सर्व ठिकाणी तपास केला पण कुठंच नाही मिळाली. ती फक्त मुंबईलाच मिळायची. मग ज्या ज्या वेळेला मला लागायची त्या त्या वेळेला कोणी मुंबईला जाणार असलं की तिथून मागवायची. म्हणजे किती आजार आहे या शरीरात, किती आजार आहे. म्हणून रोगाचं भांडार घर. शरीर दुर्गंधीची थारे, आंघोळ करू नका, तुमच्याजवळ कोणी बसणार नाही. तुम्ही दात घासू नका, तुमच्या तोंडाचा सुगंध सुटेल. कानातलं मटेरियल काढलं, त्याचा वापर लोणच्यासाठी केला, किती घाण आहे. तुम्हाला सांगतो या शरीराला दुर्गंधीची थार म्हणलेलं आहे. दुर्गंधीला आश्रय, सर्व रोमातून दुर्गंध बाहेर पडतो. याच्यामध्ये चांगलं घालावं आणि वाईट पाहावं. नाना सुद्रवे गोमटी, शरीरी झाली या पैठी, होनी ठाकी किरीटी मळची जी. तुम्हाला सांगतो बदाम खा, काजू खा, पिस्ते खा, काही बी खा, पण सकाळी दर्शन पहा, त्याच्याकडे पाहू वाटणार नाही. म्हणजे चांगलं टाकावं या शरीरामध्ये, ते चांगलं राहत नाही, ते नासून जातं. असं हे शरीर घाण. अशा शरीराची अपेक्षा तुकोबारे करतात, आपलं देव करतात. अजून ऐका जरा, तुकोबारे म्हणतात, शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाच जाळे, पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले. नीट लक्ष द्या. शरीर विटाळाचे आळे, स्त्रीला येणारा विटाळ जो आहे, तर त्या विटाळापासून हे आवळलेलं हे शरीर, त्या विटाळापासून. स्त्रीला पुरुषाचं आकर्षण, पुरुषाला स्त्रीचं आकर्षण, सुंदर स्त्रीला पुरुषाचं आकर्षण, सुंदर पुरुषाला सुंदर स्त्रीचं आकर्षण. माया आकर्षण आहे, पण हा अविवेक आहे. या अविवेकाचं जाळ आहे. माया मोह पाशाचं, प्रेम पाशात माणसं अटकून जातात आणि आपलं काय सर्व विसरून जातात. मुलगी बापाला विसरून जाते, आईला विसरून जाते, घराण्याला विसरून जाते. आई बापाचं नाव काटलं गेलं याचा विचारच नाही. असं हे माया मोह पाशाचं जाळ हे शरीर. या शरीरामुळेच तुम्हाला सांगतो वाईट वागल्याने माणसाला पतनाची भीती आहे. या शरीराने वाईट वागला की त्याचं काय होणार आहे. म्हणून पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापलेले, शरीराला पूर्णपणे काळाने व्यापलेले 10 काळ याच्या पाठीमागं लागले. ते आपण फक्त 3च काळ मानतो नाही का, भूत भविष्य आणि वर्तमान.
पण शास्त्रामध्ये 10 काळ असतात. या 10 काळाने हे शरीर आपलं पूर्णपणे व्यापलेले. शरीर काळ व्यापिले असं हे शरीर आणि याची अपेक्षा देव करतात. तुम्हाला सांगतो परत या शरीराचं वर्णन करत असताना म्हणलेले शरीर अविद्येचा बांधा. अविद्येचं कार्य हे शरीर, अवगुणाचा रांधा, पूर्ण अवगुण याच्यामध्ये. शरीरामध्ये एकही गुण नाही गुण एक सुद्धा शरीर. या शरीरामध्ये एकही गुण नाही. नाना प्रकारची बाधा जी आहे ना, ती नाना प्रकारची बाधा, रोगाची काय आणि चिंतेची काय, नाना प्रकारची जी बाधा आहे ना, ती बाधा या शरीरामध्ये आहे. आणि अशा शरीराची अपेक्षा देव करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. काहींना हा देह मिळालाही नाही, कळालाही नाही. काहींना मिळाला पण कळाला नाही. काहींना मिळाला आणि कळाला. काहींना कळला पण मिळाला नाही. तुम्हाला सांगतो पशु पक्ष्यांना हे शरीर मिळालंही नाही आणि कळालंही नाही. मूर्ख लोकांना मिळालं पण कळालं नाही. पत्ते कुटण्यात घातलं आयुष्य. तंबाखू चोळण्यात, बिड्या ओढण्यात, ढोसलण्यात, आपल्या तोंडाच्या खराट्यानं गावाची गाटार साफ करण्यात
टिवल्या बावल्या करण्यात आयुष्याची दुर्दान करून टाकली. या मूर्ख लोकांना मिळालं पण कळालं. तुम्हाला सांगतो, राजा निघाला शिकारीला, शिकारी करता निघाला, परंतु शिकार तर काही मिळाली नाही, पण जंगलामध्ये भटकून गेला. पोटाला भूक लागली, व्याकुळ झाला. आता कुठं जेवण भेटणार? झाडावर चढला. झाडावर चढल्यानंतर कुठून तरी धूर दिसत होता. वाटलं की धूर जिथं आहे ना तिथं कोणीतरी असलं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी त्या दिशेनं निघाला आणि बरोबर एक भिल्ल दादाचं झोपडं भेटलं. भिल्ल दादाला सांगितलं, मी राजा आहे या नगरीचा, पण या जंगलामध्ये भटकलो, मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. त्यांनी सांगितलं, साहेब घाबरू नका. त्यांनी मस्तपैकी ज्वारीची भाकर केली, चटणी टाकली आणि यांनी आवडीनं खाल्ली. अमृतासारखी चव त्याच्यात लागली. कारण चव अन्नामध्ये नसते, चव ही भुकेत असते. म्हणून भुकेला कोंडा, झोपेला धोंडा. जर कधी एखादी म्हणत असेल तुमचा डीजे चालू आहे त्याच्यामुळे मला झोप येत नाही, तुझी खरी झोपच नाही. खरी झोप, अरे रेल्वेचा आवाज येऊ दे, नाही तर रेल्वेच्या काठाला बसून मनुष्य राहू दे, तरी खरी झोप पडण्याची भीती बी धरत नाही की मी रेल्वेच्या खाली पडेल म्हणून. भीती बी वाटत नाही त्याला. खरी झोप जी आहे ना ती धोंडा पाहत नाही, कोंडा पाहत. आणि खरी भूक जी आहे ना ती कधीच चव पाहणार नाही. भूक लागलेली होती, खूप जेवण पोटभर केलं आणि सांगितलं, भिल्ल दादा मी रस्ता भटकलो, आता मला माझ्या राज्यात पोच कर. म्हणले, तू नगरीचा राजा आहे पण मी जंगलचा राजा आहे, मला जंगलाचे सर्व रस्ते माहिती आहे, काळजी करू नको, मी तुला पोच करतो. आणि पोच केलं आणि सांगितलं राजाने, भिल्ल दादा मला तू भुकेतून मरत असताना वाचवलंय, म्हणून तू एक माझ्या वडिलाच्या ठिकाणी, काय जो अन्नदाता तो राहतो ना, तो बी बाप राहतो, तू माझ्या बापाच्या ठिकाणी. आणि परत माझ्या पाठीमागे भीती लागलेली होती, मी जंगलात भटकलो होतो, मला भीती होती की काय होईल, तर तू मला भयातूनही सोडवलं. त्याच्यामुळे तुझ्या ठिकाणी मला बापाचे 2 नाते आहेत. तुझ्यावर कधीही काही प्रसंग पडला ना तर तू मला येऊन भेट, मी तुला त्या प्रसंगातून सोडवल्याशिवाय राहणार, मी सहकार्य करेन. बरं म्हणले, काही अडचण नाही. त्याचा धंदा होता, रोज लाकडं तोडायचे, कोळसे बनवायचे, शहरात विकायचे, उदरनिर्वाह गुजराण करायचे. जंगल साफ झालं, उपवास मार होण्याची पाळी आली. त्याला वाटलं, राजाने सांगितलं आता राजाकडे जाऊया. राजाकडे गेला आणि राजाने सिंहासनावर बसल्या बसल्या पाहिलं आणि उडी मारली. राजा कृतज्ञ नव्हता, कृतज्ञ होता. त्यांनी उडी मारली आणि आलिंगन दिलं. सिंहासनावर बसलो, बाबा तू मला वाचवलेले, काय अडचण आली तू आला माझ्याकडं, मी अडचण सोडवतो. काय नाही राजेसाहेब, ज्या जंगलामध्ये राहत होतो आणि कोळसा पाडून विकत होतो, आता झाडच राहिले नाही, तर त्याच्यामुळे माझी उपवासमार होऊ लागली. काही काळजी करू नको, तुला फार मोठा बनवून टाकतो, टेन्शन घेऊ नको. चंदनाचं वन होतं, चंदनाचं वन, ते बी चंदन साधन होतं बरं का भाऊ, मलयागिरी चंदन होतं. ते मलयागिरी चंदन तुम्हाला सांगतो, जर कधी त्याचा एक थेंब, एक बुंद तापलेल्या तेलामध्ये, तेल बी किती तापलेलं की उकळतं तेल, त्याच्यामध्ये नारळ टाकल्यानंतर ते फटाळ दिवशी फुटून जाईल, इतकं तापलेलं तेल. आणि त्याच्यामध्ये जर कधी एक बुंद त्या तेलात या चंदनाचा टाकला तर ते तेल एकदम थंडगार होऊन जातं. अतिशय शीतल असलेलं ते चंदन, त्या चंदनाचं वन देऊन टाकलं. सांगितलं, हो श्रीमंत, तुला जितकं मोठं होता येईल तितका हो, टेन्शन घेऊ नको. काही माही खुश झाला. आणि तुम्हाला सांगतो, वर्षभराने राजाला पाहिलं की खूप श्रीमंत झाला असेल, आपण त्याला पाहायला जायला पाहिजे, भेटायला जायला पाहिजे, म्हणून पाहण्याकरता गेला. तर फक्त 5-10 झाडं चंदनाचे राहिलेले होते.
आणि परिस्थिती जशी ना तशीच होती. त्यावेळेला सांगितलं राजेसाहेबांनी, का रे, अरे मी तुला चंदनाचं वन दिलं, तू काय केलं? काय नाही, कोळशे पाडून विकले आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करत राहिलो. आता फक्त हे 10-5 झाडं राहिले, आता 2-4 दिवसात ते बी संपतील आणि परत हे जैसे परिस्थिती होईल माझी. काहीच बोलला नाही राजा, फक्त एक फांदी, लहानशी फांदी तोडायला लावली आणि सांगितलं, जा बाजारात विकून ये. विकायला गेला, एवढंच खोड होतं, 2 किलोचा असेल. तुम्हाला सांगतो याची किंमत जवळजवळ 10,000 रुपये. एवढ्याच खोडाची 10,000 रुपये. आणि जेव्हा ते 10,000 रुपये ऐकले आणि तिथून तो तोंड झोडत आला, रडत आला, छाती बडवत आला. राजाने सांगितलं, अरे छाती का बडवतो, तोंड का झोडतो, का रडतो? राजे साहेब, तुम्ही आमच्या जीवनामध्ये खूप मोठं होण्यासाठी, मोठं ऐश्वर्यवान होण्यासाठी ते चंदनाचं जंगल दिलं होतं, पण मी मूर्खाने जाणलं, मी कोळसा करून विकून टाकलं. त्याला काय हसतात दादा, आपली तर तीच आहे. भगवंतानी हे जंगल दिलेलं आहे आपल्याला खूप मोठं होण्याकरता, खूप मोठं होण्याकरता. पण मूर्खाला मिळालं पण कळालं नाही. बरेच मूर्ख आहे. कीर्तनकार बी खूप शहाणे आहेत असं काही नाही, भागवताचार्य बी खूप शहाणे आहेत असं काही नाही. तुम्हाला सांगतो, ज्यांनी आपलं आयुष्य व्यर्थ घालवायचं ठरवलेलं आहे ते सर्व मूर्खच आहेत दादा, माझ्या सकट मूर्खच. जे आयुष्याचा उगवलेला दिवस वाया जाऊ देत नाही, ज्ञानोबरायांनी आयुष्याचा उगवलेला दिवस अजिबात वाया जाऊ दिला नाही, एक क्षण वाया जाऊ दिला नाही. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला परमात्म्याचं चिंतन केलं. म्हणजे या साधू संतांना हे शरीर मिळालं आणि कळालं. शरीर उत्तम चांगले, सुखाचा घड आहे शरीर, सुखाचा घड आहे. घोसले म्हणजे घड, सुखाचा घड आहे शरीर. या शरीराने करायचं ठरवलं तर काय होणार नाही. शरीरे साधिले परब्रह्म, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. येण्याचे शरीर आहे, शरीरा येणे सरे, किंबहुना हेर झारे चिरा पडे. अरे हे शरीर मिळालं पण तुम्हाला मला कळालं नाही. कळालं, तुम्हाला सांगतो देवादिकांना मिळालं नाही पण कळालं. आता ऐका तुम्ही जरा, तुम्हाला सांगतो माझ्याजवळ 2 गोळे, एक आहे चांदीचा गोळा आणि एक आहे लोखंडाचा गोळा, आणि मी तो फुकट देणार आहे. तुम्ही कोणचा पसंत कराल? हा, हुशार आहे तुम्ही, फक्त बदलू नका. तुम्ही चांदीचा गोळा पसंत करणार, लोखंडाचा गोळा नाही पसंत करणार, बरोबर आहे ना?
पण तुमच्याजवळ परीस आहे आणि तुम्हाला लोखंडच भेटून राहिलं नाही. मग आता कोणता गोळा पसंत करणार? असं बदलू नका तुम्ही. अरे दादा, आता तुम्ही लोखंडाचा गोळा पसंत करणार कारण तुमच्याजवळ परीस आहे. त्याप्रमाणे दादा, देवादिकांचं शरीर हे चांदीचा गोळा आहे आणि हे शरीर लोखंडाचा गोळा आहे. पण याच्यातले जे प्रत्येक क्षण आहे ना, ते परीस आहेत, परीस. आणि त्या परिसाच्या योगाने कितीतरी मोठं होता येतं, कितीतरी मोठं होता येतं. आणि हे त्यांना कळालं, देवादिकांना कळालं. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा. त्यांच्या शरीरामध्ये अन्न खाण्यामुळे मलमूत्र होण्याचा संबंधच नाही. अन्न खाऊन जे मलमूत्र आपल्या पोटामध्ये तयार होतं ते त्यांच्या पोटामध्ये तयार होतच नाही आणि त्या देवादिकांची सावली बी पडत नाही. परंतु असं त्यांचं शरीर असूनही त्या ठिकाणी पुण्य संपवता येतं पण पुण्य कमवता येत नाही. पशु योनीमध्ये पाप संपवता येतं परंतु त्या ठिकाणी पुण्य पाप कमवता येत नाही. पण या शरीरामध्ये मात्र पुण्य बी कमावता येतं आणि पुण्य समाप्त बी करता येतं, पाप कमवता बी येतं आणि पापाचा बोजा खाली उतरवता बी येतो. असं हे शरीर आहे की या ठिकाणी पुण्य पण करता येतं. चांगलं कामं करा, पुण्य कमवा. वाईट कामं केले तर पाप वाढवता बी येतं. कारण प्रत्येक कुटण्यातून पुण्य निर्माण होत नाही. भले तुम्ही त्याच्यात मान टाका नाही तर नका टाकू. कारण हे द्युत कर्म पूर्वीच्या कालापासून अतिशय घातक आहे. आज मारुतीच्या मंदिरामध्ये काही वसारेल भांडे जमा होतात आणि त्या ठिकाणी ते वसारेल भांडे मस्तपैकी पत्ते कुटतात. मारुतीची मंदिराची पवित्रता घालवली यांनी. तिथं त्यांना जप नाही करता येत का? माळा नाही जपता येत का? रामायण नाही वाचता येत का? तिथं रामायण वाचणार नाही पण त्या ठिकाणी मात्र पत्ते कुटत बसतील. म्हणजे काय वाढवतात? कारण द्युतम मांस मदिराचे वेश्या हृदयार्थ चौर्यम परदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. हे सर्वच्या सर्व नरकाला नेणारे साधन आहेत. पण हे जर कधी आपल्या जीवनामध्ये असतील तर या शरीराने तुम्हाला पाप पण कमावता येतो आणि पापाचा बोजा पण खाली उतरवता येतो आणि या शरीरामध्ये तुम्हाला पुण्य पण संपवता येतं आणि पुण्य पण वाढवता येतं. तुम्ही नुसते सुखच उपभोगत असाल ना तर तुमचं पुण्य समाप्त होईल. तुम्ही जर कधी सुखच भोगत असाल ना तर पुण्य समाप्त होईल. म्हणजे पुण्य समाप्त पण करता येतं आणि पुण्य वाढवता पण येतं. तुम्ही गाडीनं चालला, गाडीनं चालला म्हणजे सुखातच आहे ना, पण पुण्य समाप्त होते. पण जर कधी रस्त्याने जाता जाता 2 जण पायी चालले आणि जर कधी त्यांना बसून घेतलं तर काय होईल? पुण्य होईल ना, पुण्य वाढेल ना.
सहजरित्या पुण्य वाढतं. पण काही असे राहतात, मी गाडी घेतली माझ्या पैशानं, मी गाडी घेतली माझ्या करता, आणि त्याच्यात ह्या चालणाऱ्यांचा काय संबंध. तुम्हाला सांगतो, माणसाने चालता चालता जर कधी फुकटचा आशीर्वाद घेता आला ना, तर अवश्य घेत जावा, अवश्य घेत जावा. इकडे लक्ष राहू द्या भाऊ तुमचं, नाही तर तुम्ही तिकडे पाहत राहिले ना, तर मी तुमच्याकडे पाहत राहील. विठ्ठला 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 काय एकाची बायको आजारी पडली, बेलदारवाडी बायको आजारी पडली. त्यांनी शेजारच्याने मोटरसायकल घेतलेली होती. त्यावेळेला मोटरसायकल एवढ्या नव्हत्या, आता सायकली नाही दिसत, मोटरसायकलीच दिसत्या. त्यांनी सांगितलं, दादा माझ्या बायकोला घेऊन जाण्याकरता मोटरसायकल काढा ना. मी मोटरसायकल घेतली माझ्याकरता, माझ्या पैशानं, काही कोणी मला मदत केलेली नाही दिली हो, नाही दिली. पण त्याचं काही काम आडून नाही बसत. मनुष्य काही ना काही पर्याय शोधतो आणि जातोच. पण तुम्हाला सांगतो, वस्तुस्थिती बोलतोय मी, गादीवर बोलतोय नारदाची. काही नाही, 8 महिन्याने त्याला मोटरसायकल कायमची सोडावी लागली. त्या रिलेशन झाला. आता एका हाताने तानेल का ती मूठ, काय करेल. वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. म्हणून आपण जे ऐश्वर उपभोगतो ना, याला कोणाची आशीर्वाद घेत राहा, आशीर्वाद घेत राहा. आशीर्वाद लई महत्वाचे राहतात. म्हणून या शरीराने आपल्याला पुण्यही संपवता येतं, पुण्य कमवता येतं, आणि या शरीराने आपल्याला पापही कमवता येतं आणि पापही संभवता येतं. म्हणून तुम्हाला सांगतो, असं ही महत्वाचं शरीर आहे आणि हे त्यांना कळालं. म्हणून या शरीरामध्ये कितीही वाईट असलं तरी पण तुम्हाला सांगतो, या शरीराने जेवढं चांगलं होतं ना, तेवढं कोणत्या शरीरातून होऊ शकत नाही. म्हणून या शरीराची अपेक्षा देव करतात. म्हणून इहलोकीचा हा देह शब्द कसे वापरतात तुकाराम महाराज. इहलोकीचा हा देह असे छातीला हात लावून बोलतात. तो देह नाही, हा देह. तो देह म्हणण्यात कुणीकडे तरी जाईल, पशुच्या देहाकडे जाईल. आणि पशुला तर पापही समजत नाही ना, पुण्यही समजत नाही. म्हणून हा इहलोकीचा हा देह सन्निकर्षात, दूरता नाही, सन्निकर्षात जवळच सांगा. हा देह देव इच्छितात, देव याची इच्छा करतात. आणि तो देह मिळणं सोपं नाही. पाप पुण्य समान समी, तैची पाविजे कर्मभूमी, त्याची पडे जाई विषमी, तै स्वर्गगामी की नरक. ज्या वेळेला पाप पुण्य समान होतं त्या वेळेला हे शरीर मिळतं. पण पाप समान होणं, पुण्य समान होणं सोपं नाही. एक नया पैशाची पिशवी त्याच्यामध्ये हात घालायचा, बचत भरायची, न मोजता बरोबर 50 पैसे काढायची. येतील का? नाही येणार. पण येणारच नाही का? येतील कधीतरी, बाय चान्स, लकी चान्स, गोल्डन चान्स. तसं तुम्हाला हे शरीर मिळालं दादा, जरा विचार करा, विचार करा. मोठ्या कष्टाने वाडा सायासी मनुष्य जन्म पावा. नगडे उपाय घडो नगडे उपाय घडो
सायाचा नाही मिळाला. मग मिळाला पुरुषार्थ तो का वाया दौडावा आणि मिळालेला पुरुषार्थ वाया घालवायचा का? नाही ना. अरे हातातलं घालवू नका दादा आणि पळत्याच्या पाठीमागं लावू नका. काही शब्द वापरलेले यो ध्रुवानी परित्यज्य अध्रुवम परिसेवते ध्रुवानी तस्य नश्यन्ति अध्रुवम नष्टमेवच. जो मनुष्य खरं सुटून खोट्याच्या पाठीमागं लागतो त्याला खोटं भेटतच नाही आणि खरं हातातून सुटून गेलेलं राहतं. म्हणजे आंधळ दोन्ही थड्या भुकलं बरं का, दोन्ही थड्या भुकलं. देवना संसार तुका दोहीकडे. तुम्हाला सांगतो संसार हा निश्चित नाही, अध्रुव आहे, खोटा आहे. त्याला पकडण्यासाठी आजपर्यंत लई लोक निघाले पण कोणालाही सापडला नाही. जो सापडवण्याकरता निघाला तो समाप्त झाला. त्याच्यात रुक्मणबाई बी समाप्त झाली. त्याच्यात धोंदल गावचे नाही, तुम्ही ज्या ज्या गावचे पाहुणे आलेला असाल त्या त्या गावचे सर्व समाप्त झाले. संसार कोणाला सापडला नाही. माणूसच त्याला शोधता शोधता काळाच्या ताब्यात सापडला आणि निघून गेला. म्हणजे जो मनुष्य खरं सोडून खोट्याच्या पाठीमागं लागतो त्याचं खरं सुटलेलं असतं आणि खोटं तर नसतंच, त्याला सापडत नसतं. आपली तीच तर आहे दादा. कीर्तनकारांची बी बरोबर, कीर्तनकारांची बी तीच तर आहे की जे खरं सोडून खोट्याच्या पाठीमागं लागले. दादा खोट्यामध्येच आहे. म्हणून मोठ्या कष्टाने हे शरीर मिळालं. तुकाराम महाराज म्हणतात याची अपेक्षा देव करतात. तुम्हाला मिळालं, तुमचं पाप पुण्य समान झालं, भगवंताची कृपा झाली आणि त्याच्यामुळे आणि पाप पुण्य कसं समान होईल ते काही सांगता येत नाही दादा. जर कधी सर्वांचं पाप पुण्य समान राहील तर मग एक सुखीने एक दुःखी का, एक निरोगीने एक रोगी का? तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पाप पुण्य नेमकं कोणतं समान झालेलं आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणून देवानं हे शरीर तुम्हा मला दिलेले असं म्हणा आणि हे पाप पुण्य समान होऊन तुम्हा मला हे मिळालं तर हे वाया जाऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही धन्य झालो, आम्हाला हे शरीर मिळालं आणि आम्ही हे शरीर संसाराच्या कामात नाही खर्च झालं केलं. आम्ही संसाराचे दास नाही बनलो, बायका पोरांचे दास नाही बनलो, आम्ही दास बनलो भगवान परमात्म्याचे आणि त्यांचं दास्यत्व करण्यामध्ये आम्हाला धन्यता मिळाली. अभंग धन्याने जन्मालो देवादिकांना मिळत नाही अपेक्षा करून आम्हाला मात्र तो मिळाला आणि म्हणून त्याच्यामुळे आम्ही धन्य झालो आणि तेवढ्यानेच धन्य झालो. मिळालं म्हणून नाही, आम्ही विठोबाचे दास झालो म्हणून धन्य झालो. तुम्हाला सांगतो विठोबाचं दास झाले होण्यामध्ये धन्य. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी डाया. जे भगवंताला शरण गेले तेच खरोखर भाग्यवान आहे. बाकी जे पैशाला शरण गेले, जे संसाराला शरण गेले, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. तुम्हाला सांगतो तुम्ही मंडपात बसली सर्व भाग्यवान आहे. पण काही लोक इथे येऊन बी करंटे आहेत की त्यांना कीर्तन नको आहे बरं का, त्यांना कीर्तन नको आहे, त्यांना कीर्तन नकोच. ते नाईलाजाने उभे राहिले, ते नाईलाजाने इथं आले पण ते कीर्तनात दिसतात पण ते कीर्तनात नसतात. तुम्हाला सांगतो ते कीर्तनात फक्त दिसतात पण कीर्तनामध्ये नसतात. म्हणून
करंटे का पाळजाचे नाम नाही वाचे सदैव सभाग्य हरिरंगी नाचे. भाग्यवान आहे ते जीव की ते भगवंताला शरण गेले, भगवंताचे दास झाले, बायका पोरांचे दास झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. तुम्ही बायका पोरांचे दास म्हणून घेता, मला तुमच्यापासून ही नाही अपेक्षा, मला ही अपेक्षा आहे की तुम्ही हरीचे दास म्हणा. पण का हो, हरीचं दास म्हणण्यामध्ये काय फायदा आहे? कारण जो दुसऱ्याचं दासत्व करतो तो जिवंत असून मेल्या जमा आहे ना. कारण 5 लोक जिवंत असून मेल्या जमा आहे. जिवंतोपी मृत पंच व्यासेन परिकीर्तता दरिद्री व्याधी तो मूर्ख प्रवासी नित्य सेवका. हे 5 लोक जिवंत असून मेल्या जमा आहे. पहिले दरिद्री, गरिबी कोणाला नको पाहिजे. गरिबी चांगली नाही दादा. गरीब की जोरू सबकी भाभी. याचा अर्थ जरा लक्षात घ्या, मला स्पष्ट सांगण्याची गरज. तुम्हाला सांगतो, गरीबाला समोर स्थान नाही मिळत. सरक सरक सरक, चिकणी चिकणी पुढे या, खरबडे खरबडे मागे. तुम्हाला सांगतो, गरिबी चांगली नाही जात. पैसा तेरो 3 नाम परशा परशु परशरा. हे माणसाचे नाव नाही, हे पैशाचे नाव. धनवंत पुरुषाशी श्री देखुनी लवटव करी कैशी, कुटका देखुनी सुनी जैसी, हलवी पुच्छाशी कुकांत. तुमची मुलगी तुम्ही श्रीमंत घरातच देता, गरीबाचे पोरं नुसतेच फिरताय. लई चांगले पोरं आहेत हो, लई चांगले पोरं आहेत. हे श्रीमंताचे नुसते, काही श्रीमंताचे पोरं तर नुसते टुक्कारपणा करतात, तरी श्रीमंती पाहून देऊन टाकतात. आणि श्रीमंत मनुष्य ना कुलवान नसला तरी लोकांना कुलवान दिसतो. तो आकर्माशा असला तरी कुलवान दिसतो. यशासी वितम नरक पुण्य. म्हणजे दरिद्री नको कोणाच्या घरात दादा. तुम्हाला सांगतो, दरिद्री आणि मृत्यू 2 जण रस्त्याने चालले, पण दोघाला पुऱ्या धोंदलगाव मध्ये कोणी ताण दिलं नाही. तसेच पुढे निघाले, चेहरा उतरलेला, कोणी थांबू देईना, कोणी पाणी देईना, कोणी भाकर देईना. दोघांचे चेहरे उतरलेले. साधूचा आश्रम होता, साधून पाहिलं, उदास चेहऱ्याने चालले. कोण आहेत हे? काय दुःख असेल यांचं? कारण कोण आहे तुम्ही? म्हणजे दोघांपैकी एकाचा स्वीकार करत असाल तर आम्ही ओळख सांगतो, नाही तर पुढे जातो. म्हणजे करतो मी, एकाचा स्वीकार करतो, पण तुमची ओळख तर सांगा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, एक म्हणतो मी मृत्यू आणि एक म्हणतो मी दारिद्र्य. आता बोला, कोणाचा स्वीकार करता? त्यावेळेला त्या साधूनं सांगितलं, मी मृत्यू स्वीकारतो पण दारिद्र्य स्वीकारत नाही. कारण दरिद्री मनुष्य पदोपदी मरतो दादा. आता सांगत बसत नाही, वेळ संपत आलेली. म्हणून दरिद्री मनुष्य पदोपदी मरतो, गरिबी चांगली नाही. व्याधी तो आजारी मनुष्य जिवंत असून मेले जन्म आजारी ना. त्याच्या घरी भजनी मंडळ 50 गुलाबजाम खात आणि हे नुसतं टुळू भात. कारण खाता येत नाही, त्याला साखर वर्ज्य आहे. तुम्हाला सांगतो, जे आजारी लोक आहेत ना, त्यांना वाटतं की मरण आलेलं बरं आहे. तुम्हाला सांगतो, त्याचा सकाळचा नाश्ता गोळींवर राहतो आणि तो गोळ्या खातो, पाणी न पिताना औषध पितो. बरं का, गोळ्या न पिताना औषध पितो, एक दिवस मरायचं औषध पिऊन घेतो आणि समाप्त होतो. म्हणून व्याधी तो, ज्याला आजार आहे ना, कोणचा का आजार असेल, बेकार आहे, आजार नको. मूर्ख आता याच्याबद्दल बोलत नाही, भरपूर बोलण्यासारखं आहे. ज्याला काहीच बोलण्याची अक्कल राहत नाही व्यवस्थित, मूर्ख. प्रवासी, सतत प्रवास करणारा, जिवंत असून मेल्याचा. आणि नित्य सेवका, जो सतत दुसऱ्याची सेवा करतो, चाकरी करतो, दास्यत्व करतो, तो जिवंत असून मेल्याचा. तुकाराम महाराज, तुम्हाला हा श्लोक माहिती नाही का? आणि तुम्ही दास्यत्व स्वीकारलं विठ्ठलाचं. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्ही देखील दास्यत्व स्वीकारले, परंतु तुम्ही कोणाचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे? संसाराचं दास्यत्व स्वीकारणाऱ्याला कुठं सुख मिळाले नाही. कारेदास होचे संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया,
जो जो संसाराचं दास्यत्व करतो तो दुःखाचे डोंगराच्या डोंगर भोगतो. पण देवाचं आणि संतांचं जो दास्यत्व करतो ना तो एक दिवशी सुखाच्या साम्राज्यावर जाऊन बसतो. तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यात पावर येते, त्यांच्या हातात पावर येते, हातात एवढी पावर येते देवाचं दास्यत्व करणाऱ्याच्या की त्याचे हात खड्याला लागला तर वाळवंट परी झालं, पुरं वाळवंट परी झालं. कोणाचं दास्यत्व करणारा? देवाचं दास्यत्व करणारा. तुकाराम महाराजांची नजर पडली नुसती त्या पाशीवर, कशाच्या? लोखंडाच्या पाशीवर, ती सोन्याची झाली. तुकाराम महाराजांच्या हातातला एक पैसा घेतला, यात्रेला गेला तर संपूर्ण यात्रा करून आला पण पैसा नाही संपला. तुम्हाला सांगतो जो दास्यत्व देवाचं करतो ना त्याला देवाचं पद मिळतं आणि देवाची जी ताकद येते ना ती ताकद त्याच्या ठिकाणी होती. हनुमंती केले म्हणून देखिले रामचरण. दास्यत्वामध्ये फायदा आहे, किती ताकद येते. हरी तैसे हरीची दास, नाही तया भय मोह चिंतास, हो निराहती उदास, बळकट कास भक्तीचे. एवढे मोठे होतात ते, आता ते मोठे पण सांगत नाही, वेळ संपलेली आहे. म्हणून दादा मी दास झालो भगवंताच्या आणि आमचा जन्म धन्य झाला. अरे हे आयुष्य जे मिळालं ना या आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये इतकी ताकद आहे की या आयुष्याच्या योगाने आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आयुष्याचे प्रत्येक क्षण लई मोलाचे वर, याची किंमत नाही होऊ शकत. एका बाजूला पृथ्वी ठेवा आणि एवढ्याच वजनाचं सोनं तुम्ही त्या यमाला द्या आणि सांगा फक्त 1 मिनिटाचं आयुष्य दे.
नाही मिळणार. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. इतकं मोलाचं आयुष्य, परंतु तुम्हाला सांगतो फालतू घालवलं. अरे या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाच्या साधनाने आपल्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेतात. सच्चिदानंद ही पदवी कधी नष्ट न होणारी. तुम्हाला सांगतो, सरपंच झाला आज आजी, पण उद्या माझी होईल. उद्या माझी होईल. आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती हे सर्व आजी माझी होऊन जाते. सर्व पदाला माझी आहे, परंतु सच्चिदानंद हे जे पद आहे ना, हे कधीच माझी होऊ शकत नाही. म्हणून ते पद कधीच नष्ट पण होऊ शकत नाही, कारण ते पदाचं सच्चिद आनंद. तुम्हाला सांगतो, हे पदामध्ये मनुष्याचा कधी नाश नाही. बस तुका म्हणे एका मरणीची सती, एका मरणातच तो अमर होऊन जातो, कायमचा मर होऊन जातो, सद होऊन जातो, चिद होऊन जातो, ज्ञान स्वरूप होऊन जातो. ज्ञान त्याला काय तुम्हाला सांगतो, वाल्ह्या कोळ्याला काय आलं नाही, आद्य कवी ठरला. या सृष्टीतला आद्य कवी कोण आहे? वाल्मिक ऋषी आद्य कवी ठरला. अरे चिंतन करणारा जो आहे ना, भगवंताचं चिंतन प्रत्येक श्वासापर्यंत त्याला शास्त्राचा देण करावा लागत नाही. तो बोलतो ते शास्त्र होऊन जात. त्याचे तयाचे विसाट शब्द सुखे म्हणू येते, मग का सदे सच्चिदानंद का न हवा तो. तुम्हाला सांगतो, त्याचे शब्द शास्त्र होऊन जातात. शास्त्र त्याचे शब्द तो शास्त्राप्रमाणे बोलतो असं नाही, तर ते विसाट शब्द शास्त्र होऊन जातात. म्हणून त्याच्या शब्दामध्ये ताकद येऊन जाते. म्हणून एवढ्या करता दादा, आज आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा विचार करा आणि सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्या. आणि एक वेळा ती पदवी प्राप्त झाली ना, मनुष्य स्वर्गालाही किंमत देत नाही, त्याची पायरी करतो आणि त्याच्या कीर्तीची ध्वजा इतकी फडकते ना, स्वर्गाची निशाण म्हणून त्याची कीर्तीची ध्वजा दास
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या लोकीचा हा देह देव इच्छिता पीक आहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. या अभंगावर आपण थोडंसं चिंतन पाहिलं. वेळ संपली. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. सेवेला पूर्णविराम. या सेवेच्या पुण्याच्या योगाने तुम्ही जे नामचिंतन केलं त्या चिंतनाच्या योगाने जे अन्नदान होणार त्या पुण्याच्या योगाने जे जन्मभर माळेवर प्रेम केलं परमार्थ केला त्या पुण्याईनं रुक्मणबाई यांच्या आत्म्याला चिर शांती प्राप्त हो. त्या पुण्याईनं त्यांना ऊर्ध्वगती मिळो. ऊर्ध्वगतीमध्ये जो अडथळा येईल तो अडथळा दूर हो आणि त्या आत्म्याला प्रभूचरणाजवळ जागा मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी ही सेवा संपुष्टात घेतो. आणि सर्वांना एकच विनंती. व्यसनमुक्त जीवन जगा. उद्योगी जीवन जगा. आणि आपली खरी संपत्ती संतती आहे त्यांना चांगलं वळण लावा. एकादशी आणि सोमवार धरा. वाडा सायाशी मनुष्य जन्म पावावा. वियाला पुरुषार्थ तो का वाया दवडावा. काया वाचा मने करुणी मुरारी ओळगावा. व्रत एकादशी करुणी परलोक ठाकावा. तुम्ही एकादशी करा. एकादशीच्या दिवशी घरात अन्न शिजायला नको. या पद्धतीचं आपल्या घरामध्ये वातावरण करा. 2.5 वर्षाचा मुलगा मुस्लिम बंधूचा रोजा धरतो आणि आमचा 80 वर्षाचा टप एकादशीच्या दिवशी जेवण करतो. नुसतं जेवणच करतो तर नाही काही बी खातो. तर जरा विचार केला पाहिजे. आपल्या धर्मावर गदा आपणच आणलेली आहे हे लक्षात घेऊन एकादशी सोमवार करा. एवढं बोलून ही सेवा संपुष्टात आणि शिवरात्रीच्या सत्याचं आपल्याला आमंत्रण आश्रमाचं अवश्य या ही विनंती करतो. आणि सेवेला पूर्णविराम. परत सर्वांना वंदन करतो आणि सर्वांच्या पायाची पवित्र पाय धूळ कपाळाला लावून पवित्र होण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमच्या आशीर्वादाची याचना करतो की जीवनामध्ये आमचेही एक एक क्षण वाया जाऊ नये आणि ते परमात्म्याच्या कारणातच लागावे. समाजाच्या सेवेच्या कारणातच लागावे हीच अपेक्षा करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय.